अमेरिकेतला आज सिंपल साधा असं रुटीन सगळा टाइम स्पेंड करण्याचा सगळा टाइम जातो कशामध्ये. जस्ट एक छोटंसं रुटीन शेअर करू म्हटलं. सागर त्याला थोडंसं काम करायचा प्रयत्न करतोय. 2 वर्षामध्ये ओनली सेकंड टाइम 200 वेळेस व्हायला हवं होतं आतापर्यंत. हॅलो हाय नमस्कार. आज नवीन ब्लॉग सोबत आलाय आपण आणि आज आहे वीकेंड मधला हा अनदर ब्लॉग. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. यस, आज मी फ्री हँड आहे. आज आपण मोबाईल किंवा गिम्बलने किंवा गोप्रोने शूटिंग नाही करत आहोत. तुम्ही आपल्या शॉर्ट्स मध्ये बघितलं असणार आपल्या ट्रायपॉड बद्दल, आपल्या काही इन्स्ट्रुमेंट्स बद्दल नवीन आलेल्या. सो नसेल बघितलं जरूर व्हिजिट करा आपल्या इंस्टाग्राम पेजला ऑल्सो. तर वीकेंडच्या सर्वांना खूप शुभेच्छा आणि सुंदर असा ब्लॉग स्टार्ट करत आहोत. नथिंग स्पेशल. अमेरिकेतला आज सिंपल साधं असं रुटीन आणि सहजच आज विचार झाला की खूप सगळे पार्सल्स आले. खूप आपले तेही तुम्ही शॉर्ट्स मध्ये बघितलं असणार. सो ते पार्सल्सचा आज व्हिडिओ होऊन जाऊ द्यात म्हटलं. त्यासोबत आमचं मॉर्निंग रुटीन कसं असतं आणि संपूर्ण वीक थोडासा बिझी गेल्यानंतर वीकेंड कसा स्पेंड होतो. हा वीकेंड आम्ही घरी स्पेंड करतोय. सो आज कुठेही जायचे प्लॅनिंग नाहीये. बट आज जर घरीच आहोत, घरी सगळा टाइम स्पेंड करण्याचा सगळा टाइम जातो कशामध्ये चला दाखवते. तर ओव्हरऑल घराची ही अशी कंडिशन झालेली असते. कितीही क्लीन झालं तरी आफ्टर शूट हा इफेक्ट असतो आणि आफ्टर कुकिंग हे किचनची अवस्था. सो येस, आता हे एक रिझन आहे. आणि अनादा साईडला बघणार तर आपल्याला जे आज मेन शूट करायचंय तो आहे हा पोर्शन. सो आज हे सर्व पार्सल्स आपल्याला ओपन करायचंय. त्याच्या सोबतीला किचन. तर यस, आज हा सगळा पसारा आवरायचा आहे. तर तुमच्यासोबत असताना जस्ट एक छोटंसं रुटीन शेअर करू म्हटलं. आणि छान छान आपले आलेले काही पार्सल्स आहेत त्यांचं एक शॉपिंग हॉल पण होऊन जाईल ह्याच व्हिडिओमध्ये. तर हा असा काही सेटअप आहे जो आम्ही दोघांनी मेहनतीने सगळा सेट केलाय जसा असेल तसा. तर आता इन लॉज पण बॅक टू इंडिया गेलेत. आता बाळाची पूर्णपणे जिम्मेदारी आमच्या दोघांवर आहे. सागरचं काम आणि माझे मध्ये असणारे शूट आणि पार्सलचा पसारा ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता बाळाला मॅनेज करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. बिकॉज 1 ते 4 महिन्यापर्यंत तो होता तर ही वॉज ॲटलिस्ट ॲट वन प्लेस. त्याची झोप खूप मोठी होती अँड वी कुड हॅव मॅनेज की चला तो झोपलाय तर बाकी गोष्टी करता येतात. बट आता इट्स नॉट पॉसिबल ॲट ऑल. त्याला फुल अटेन्शनची गरज आहे. 6 महिन्यात ड्रोलिंग स्टार्ट आहे. दात येण्याची, बोलण्याची, पुढे सरकण्याची, त्याची धडपड ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याची असलेली नवीन दिवसाची प्रत्येक नवीन एक्साइटमेंट. सो यू कॅन सी माझा शूट इथे जरी चालू असला तरी बाहेर सागर त्याला थोडंसं काम करायचा प्रयत्न करतोय. सॉरी, इग्नोर अवर लाईट. अँड दॅट्स हिज रिस्पॉन्सिबिलिटी वाईल आय एम शूटिंग. बिकॉज खूप मध्ये त्याचा आवाज चालू असतो, मध्ये फार मस्ती चालू असते. अँड ही इज लाईक ही जस्ट डोंट वॉन्ट टू सिट अँड फुल्ली अटेन्शन त्याला हवं असतं. एका ठिकाणी बसायचं नसतं. कंटिन्यू मला घेऊन फिराय. आता आजी आजोबा होते तर ती सवय लागली आहे त्याला. सो ते थोडं रुटीन सेट होता होईल. त्यात हा पसारा असण्याचा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणते की हा पसारा इग्नोर करा. एक दिवस कम्प्लीट घर क्लीन असतं आणि ऍट द नेक्स्ट मोमेंट ते खूप मेस असतं. बिकॉज एका हातातली एक गोष्ट चालू असते लगेच माऊ असतं की ज्याला अटेन्शनची गरज, त्यामुळे जिथली गोष्ट तिथे पडून जाते. एनिवेज, लेट्स फार जास्त नाही बोलत आता. तर लेट्स बिगिन विथ द wrap up everything and then start with our unboxing our parcels. Let's begin.
अशा पद्धतीत आता किचन तरी झालं आहे छानपैकी क्लीन. नाव नेक्स्ट टार्गेट इज तर फायनली आफ्टर किचन डन. नाव नेक्स्ट टार्गेट इज अवर पार्सल्स. सो पार्सल्स तिकडे आधी घेऊन जाते मी आणि देन लेटर ऑन आपण छानपैकी त्याचं अनबॉक्सिंग करूया. अंटिल दॅट अगेन यू हॅव टू बेअर विथ मी until I clean up that part. फायनली सर्व क्लीन झालं आहे अँड सागर गेलाय बाहेर. बाळ छानपैकी मस्त त्याच्या जोडीमध्ये झोपलंय. तर तोपर्यंत अनबॉक्सिंग होऊन जाऊ देत आणि खूप छान वाटतं असं फ्रेश रूम असेल तेव्हा. तर आत्ता फक्त हे काही आलेले छान असे पार्सल्स ओपन करायचे आणि नथिंग स्पेशल रेग्युलर लागणाऱ्या गोष्टी आहेत. तर इथे सगळ्या गोष्टी असं पटकन जा घेऊन या असं नाहीये. तर मला घरी बसल्या बसल्या जेव्हा ऑनलाईन एक तर फार आवडतं ऑनलाईन शॉपिंग करायला. सो घरी बसल्या बसल्या मला ज्या काही गोष्टी सुचतात तर त्या मी ऑनलाईन मागवत राहते. सो इट जस्ट अ कॅज्युअल अनबॉक्सिंग. कोणत्याही ब्रँडिंग किंवा कोणत्याही एखाद्या पर्टिक्युलर आयटमचं ब्रँडिंग नाहीये हे. आणि इट जस्ट लाईक सगळं कंबाईन पॅकेज आल्यामुळे मला सगळे एकसाथ ओपन करावे लागणार आहे. सो खूप मेस्टअप आहे. कोणतीही एक सिक्वेन्स नाही आहे. सो सगळ्या पॅकेजेसमध्ये काहीमध्ये ड्रेसेस आहेत, काहीमध्ये घराला लागणाऱ्या गोष्टी आहेत, काही गार्डनिंगच्या गोष्टी आहेत. ऑलरेडी गार्डनिंगचं एक पॅकेज ओपन झालंय. आपले छान मोठं असं कटर आलंय जे आम्ही ऑलरेडी यूज केलं. मी त्याचा व्हिडिओ कधीतरी पुन्हा बनवेल. छान कटर आलंय ते. सो अशा सगळ्या घराला आम्हाला स्वतःला बाळाला काही लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर जर पर्टिक्युलर कोणत्या आयटमची लिंक हवी असेल तर जरूर कळवा कमेंटमध्ये. तर मी ते हे सगळे मिक्स पॅकेजेस आहेत. काही अमेझॉन, काही HC, काही टेमू आणि काही शीनवरून सुद्धा आलेले. सो मला जिथे जी गोष्ट आवडते एक पर्टिक्युलर साईट नाही पण जिथे जी गोष्ट आवडते जिथे जी गोष्ट रिझनेबल आहे सो आय यूज टू कम्पेअर दोज. आणि कम्पेअर केल्यानंतर जिथे जी चांगली वाटली क्वालिटी वाईज आय फील की बाळाचे कपडे शीनवर मला खूप उत्तम भेटले. उत्तम म्हणजे अतिशय सुंदर असे ड्रेस रिसीव्ह झालेत रादर दॅन टेमो अँड अमेझॉन. येस, अमेझॉनला इलेक्ट्रिक गोष्टींसाठी मला खूप ट्रस्ट आहे की तिथे आपल्याला चांगलंच रिसीव्ह होणार. बट फॉर ड्रेसेस येस शीन अँड टेमो आय प्रेफर फॉर माय ड्रेसेस समटाइम्स. आणि सागरची शॉपिंग नाही जास्त करत मी ऑनलाईन बिकॉज ही डोंट लाईक, ही जस्ट लाईक द ब्रँडेड थिंग्स. सो तो ब्रँडच्या मागे पडत असतो असं. तर आणि इन ऑल दॅट पोर्शन बाळा इथे छानपैकी मस्त आता लोळतो त्यामुळे त्याच्यासाठी ते स्पेशल कुशन टाईपचं ब्लँकेट खाली टाकले डबल लेअर ताकी तो पलटी मारतो तर त्याला डोक्याला लागायला नको वगैरे म्हणून. सो ते मी त्याच्यासाठी टाकून ठेवलं होतं पण ह्या सगळ्या पसाऱ्यात ते खराब नको म्हणून ते फोल्ड करून ठेवलंय. हा कम्प्लीट एरिया बाळासाठी सिक्युअर आहे. सो दिस इज हिज प्ले पेन वगैरे. भले छोटा प्ले पेन आहे बिकॉज सिन्स 3 months आम्ही तो आणून ठेवला की तो यूज टू होईल त्याच्या बाबतीमध्ये. त्याचा छोटासा टेंट, प्ले पेन, स्लाइड हे सगळं. स्लाइडचं अनबॉक्सिंग आपल्याला करायचं जे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो डोंट मिस दॅट. सो विदाउट एनी लेट्स जस्ट अनबॉक्सिंग एव्हरीथिंग. मागे आवाज ऐकू शकतात की पिलू उठण्याच्या कगारवर आहे. त्याच्या आधी ऍटलीस्ट मला 10 पार्सल तरी ओपन करायचंय. ऑब्व्हियसली तो झोपल्या मी इतक्या मोठ्याने बोलून क्लिक करते. इथे ऑप्शन नाहीये, तो बेडमध्ये झोपतो मोस्टली. तर फर्स्ट आय विल जस्ट ओपन एव्हरीथिंग आणि देन मी काय परचेस केलंय ते मी सांगते तुम्हाला. आणि
सो फास्ट ट्रॅकमध्ये मला ते आणि शूट करता करता जी ट्रॅजेडी व्हायची ती झालीच. फोन स्विच ऑफ आणि जे काही रेकॉर्ड केलं ते रेकॉर्ड झालंच नाही. असं तर हे पार्सल्स आपले इथे ओपन आहेत, बट देर इज अ स्मॉल ब्रेक. सो सागर मस्तपैकी दही भल्ला घेऊन आलाय आणि इथे दही भल्ला खायला भेटणं म्हणजे इट्स लाईक सुकून. तर बर्गर अँड दही भल्ला आणि काम चालू आहे इथे. वीकेंडला पण बिचारा काम करते. तर वीकेंडला काम करून कसं वाटतंय? मला मजा वाटते, मजा येते. लव्स वर्किंग. मेन गोष्ट अशी आहे की आपण जे काम करतो त्याच्यात आपल्याला मजा येणं फार इम्पॉर्टंट आहे. तर तेव्हा वीकेंड वगैरे काही मॅटर करत नाही, बस इम्पॉर्टंट प्रायोरिटीज ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. सो येस, वी गॉना एन्जॉय बर्गर टुडे. वीकेंड का वाव बर्गर के साथ. बकवास होता. एनिवेज, सो लेट्स स्टार्ट. कोणता बर्गर आहे तो? पनीर मसाला. पनीर मसाला. यू कॅन सी पनीर का स्लाइस कितना बड़ा. सो इथे पनीर बर्गर इथे फार फेमस आहे. आणि सेकंड इज लॅम्ब बर्गर. लॅम्ब कोणाला आवडतं आय डोंट नो, बट सो यमी. आय गोना हॅव द फर्स्ट बाईट. आर यू शुअर इट्स लॅम्ब बर्गर? चिकन तर आणलं नाही ना? थोडा मोठा आहे तो. उलटा काय जमत पण नाही. तू खा. सो हॅपी वीकेंड. असा मागे पसारा ठेवून आम्ही घेतलाय छोटासा लंच ब्रेक. या लंच करायला. ओहो हो, हाऊज इट? यम्मी. कसं वाटतंय? कोणता आहे तुझा? पनीर ना? माइन इज लॅम्ब अँड दही भल्ला इज गोना बी शेअरिंग. दही भल्ला ऍक्च्युली तिथेच खायला, फ्रेश खायला मजा येते ना. इथे आल्यावर त्याचं सगळं मिक्सचर झालंय, शेव सगळी गेली आतमध्ये. डाळिंब दिसेन असे झालेत. ओके. सो वीकेंडला असं आयतं जेवण भेटणं इज सुकून. खूप जास्त स्टफ केलंय पण फ्रेश आहे. मला पण दे. बर्गर अँड देयर इज नो मेस. शक्यच नाही. What is this? इकडचे बर्गर आहेत ना खूप स्टफ करतात, खूप जास्त. आय डोंट नो का. ऍट द एंड ते पडणारच, त्यापेक्षा 2 ह्याच्यामध्ये द्या ना.
लेट्स ट्राय दही भल्ला. आधी आम्ही एका प्लेसला दही भल्ला खाल्ला, दॅट वॉज अमेझिंग. नेक्स्ट टाइम आय विल मेक अ व्हिडिओ ऑफ दॅट. आम्ही गेलो होतो बट इट वॉज क्लोज दॅट टाइम. आणि दिस इज माय सेकंड टाइम इन अमेरिका दही भल्ला खायचं. इथे आल्यानंतर हे मी सेकंड टाइम ट्राय करते 1.5-2 वर्षामध्ये. ओनली सेकंड टाइम. 200 वेळेस व्हायला हवं होतं आतापर्यंत. कारण मॅक्झिमम आम्ही घरी बनवतो आणि वी लव्ह दॅट होम फूड. आणि सगळंच बनवता येतं आता मला. माझे व्हिडिओ बघितलेच असणार. ज्यांनी बघितलाय त्यांनी इंस्टाग्रामवर ट्रॅव्हलर फूडी शोला जाऊन फॉलो करा. डेली अपडेट आता आपले तिथेही येणार आहेत. हे भरपूरशे अपडेट ऑलरेडी आले तिकडे. त्याचा भल्ला छान नाही म्हणजे टेस्ट इज अमेझिंग बट नॉट दॅट लेवल जो आपण आधी खाल्ला. भल्ला आतून सुका आहे बट टेस्ट छान आहे. सुका नाही पाहिजे भल्ला. हा लिटरली हा ड्राय भल्ला असा ओला पाहिजे. ओला ओला इन द सेन्स कसा मुरलेला छानपैकी. तर मोस्टली असं हॉटेल रेस्टॉरंटला गेल्यावर मला तर असं मल्टिपल फूड शेअरिंग मध्ये ऑर्डर करायला फार आवडतं. आणि त्यामुळे आपण वी कॅन हॅव मल्टिपल डिशेस ॲट अ टाइम. आणि अशी मला एक कम्प्लीट डिश संपत नाही तिला. सो ॲट द एंड गबरी जेवण आमचा सगळ्या डिश संपवतो. वेस्ट नाही करत. येस आम्ही वेस्ट नाही करत. आम्ही 4 दिवस खाऊ पण खाऊ. त्याचं चिकन खूप भारी आहे. ऑल्सो इथे एक बिर्याणी आहे. तिचेही मी व्हिडिओ बनवेल जर कधी पॉसिबल झालं. आपल्या फूड करायला पाहिजे. आपण आपल्या फूडी नाव दिलं पण आपण फूडचे व्हिडिओ खूप कमी करतोय. ऍक्च्युली नव्हता टाइम भेटत बट येस आता वी गोना मेक अ गुड व्हिडिओज. तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, तुम्ही सजेस्ट करा US मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे. झाकण पुसून खायची मजा. लेट्स आता हे फिनिश करून लेट्स बॅक टू व्हिडिओ. आणि हॉलच्या नावावर सगळंच झालं. क्लीन अप झालं. इट्स अ वीकेंड व्हिडिओ ऍक्च्युली. इट्स नॉट अनबॉक्सिंग व्हिडिओ. सो दिस इज हाऊ वी आर स्पेंडिंग अवर वीकेंड. एन्जॉयिंग लंच टुगेदर, स्पेंडिंग सम गुड क्वालिटी टाइम, वर्किंग टुगेदर अँड बाळाला सांभाळणं दॅट टू टुगेदर. येस दॅट्स द बिगेस्ट टास्क. माऊला सांभाळणं. तो खूप सुकून ते झोपला आहे त्याच्या जोडे. तोपर्यंत आम्हाला हा छान असा आमचा टाइम भेटतोय. सो चिअर्स टू द वीकेंड. बरं हो तुला? बरं ते जरा प्रेम होतो देते. ओके सो फायनली सगळं अनबॉक्सिंग करून झालंय. आणि सगळं सामान काढतानाच दाखवण्याच्या ऐवजी म्हटलं एंडला दाखवूया. तर सगळ्यात पहिले माऊसाठी काही गोष्टी मी मागवल्या आहेत पिलूच्या वाढदिवसानिमित्त किंवा रेग्युलर यूजबद्दल. सो हे खूप क्यूट असे सॉक्स आहेत त्याचे. तर हा एक छान 5चा बंच मला आवडला होता ऑनलाईन तर तो मागवला. सो आधी सगळ्यात पहिले त्याची अनबॉक्सिंग करते. आणि येस मी त्याचे अप टू 1.5 वर्षापर्यंतचे सगळे गोष्टी मागवून ठेवल्या आहेत. बिकॉज आय नो कधी कधी मूड असतो आणि इमिडिएटली कधी गोष्टी लागतात. पटकन जायला ऑप्शन नसतो. सो खूप असे क्यूट आता मंकी कॅप काइंड ऑफ कॅप आहे. ही थोडीशी मोठी आय नो. ही कदाचित त्याला त्याच्या 1 वर्षाच्या बर्थडे नंतर राहील बट 6 मंथलाच आली आहे. इट्स ओके. सो आय हॅव सो मेनी कॅप्स. म्हणजे त्याच्या कॅपचं कलेक्शन मला करायचं आहे. सो क्यूट अशा कॅप मी अर्ली मागवून ठेवल्यात. मला आवडल्या तो मागवल्यात ऑनलाईन. सो त्या मोठ्या असल्या तरी डझंट मॅटर. आणि त्याच्या एजनुसार आत्ता त्याच्याकडे ऑलरेडी भरपूर कॅप आहेत. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द क्युटेस्ट वन. सो आय हॅव सो मेनी कलेक्शन. त्याच्यासाठी खूप अशा युनिक गोष्टी ऑनलाईन भेटतात. तर त्या भेटल्या तर लगेच मागवून ठेवते भले त्या मोठ्या एजच्या असतील तरी. सो येस अनदर कॅप इज हिअर. आणि हे कॅप विथ नेक प्रोटेक्टर आहे. कारण इथे ऑब्व्हियसली आता विंटर चालू होतोय आणि कधीही आमचा ट्रॅव्हल प्लॅन अचानक भयानक बनतात. त्यामुळे हे अर्ली प्रिपरेशन आहे सर्व काही. सॉरी ही तर माझी आहे. दिस इज आवर पॅरिस टूर ची कॅप आहे. ही माझी का तुझी आय डोंट नो. ते चेक करावं लागेल. सो अगेन अर्ली परचेस.
सो माझी स्पेशली पर्चेसिंग अशी डिपेंड ऑन आमचे कधीही वेकेशन होतात. सो डिपेंड ऑन मूड की मला हे कलेक्शनमध्ये ठेवायचं आहे किंवा मला ही गोष्ट आवडली, सो जस्ट ऑर्डर इट. सो येस, अशा करत करत सगळे अर्ली परचेस येतात. आणि मला ट्रॅव्हल करताना स्पेशली इकडे तिकडे पडायची गरज पडत नाही, कारण ऑलरेडी माझं ड्रेसेस आणि रिक्वायरमेंट, ट्रॅव्हलच्या रिक्वायरमेंट असल्या ट्रॅव्हल बॅग्स, हे शू बॅग, ट्रॅव्हल शू बॅग वगैरे सगळं अर्ली ऑर्डर केलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे ऐन टायमाला कुठेही पडावं लागत नाही. आणि येस, आफ्टर दॅट कॅप ही हॅज न्यू क्लोथ्स ॲज वेल. जसं एक विंटर जॅकेट आहे, त्याचा हा एक सुंदर असा ड्रेस विच आय एम नॉट गोइंग टू ओपन रिअली, बिकॉज तुम्ही त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला हा वेअर करताना बघणार. अँड बिकॉज दिस इज ऑल्सो लाईक 9 to 12 मंथ, तर पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये किंवा नेक्स्ट टू नेक्स्ट मंथमध्ये ही इज गोइंग टू विअर. आणि आता इथे विंटर स्टार्ट झालाय, सो एक्झॅक्ट ऑन पीक टाइम आहे विंटरचा, तर त्याच्यासाठी हे खूप युजफुल गोष्टी आहे. हे त्याचा ड्रेसेस मी ओपन नाही करणार आहे आता, ते डायरेक्टली तुम्ही त्याच्या इंस्टाग्राम पेजला बघा आणि तिथे छान छान त्याचे व्हिडिओज आहेत, त्याला प्रतिसाद द्या, तिथे सपोर्ट करा आपल्या इन्स्टा पेजला. अगेन आय विल मेन्शन शिवाग्राम द प्रिन्स वर्ल्ड मध्ये त्याचे सगळे डे 1 पासूनचे सर्व अपडेट आहेत. अँड येस, सो आणि आता उद्या मऊ 6 महिन्याचा होतोय, तर त्याची काही तयारी इथे आहे. येस, त्याचे हे ड्रेसेस मला आता सध्या ओपन नाही करायचे, बिकॉज त्यातला तो नवीनपणा मला टिकवून ठेवायचा आहे. आणि हे ह्या पुढच्या महिन्यात आमच्या काही ट्रिप्स आहेत, तर त्या ट्रिप्समध्ये त्याला लागणार आहेत. टाइम टायमाला अगेन भागदौड नको म्हणून हे काही त्याचे ड्रेसेस आहेत विंटर कलेक्शन. सो ही आहे संपूर्ण पिलूची शॉपिंग भाऊसाठीची. अगेन दिसून यायचं, आय थिंक दिसून यायचं. सो दिस इज गोइंग टू बी हिज कलेक्शन. आणि तुम्ही जर त्याचं इंस्टाग्राम पेज बघितलं असेल, सो त्याच्या जन्माच्या आधीच त्याची मी इतकी शॉपिंग करून ठेवली होती की संपूर्ण हा एरिया त्याच्या कपड्यांनी भरला होता. सो येस, आय लव्ह की त्याला मी वेगवेगळे छान क्यूट अशा ड्रेसेसमध्ये बघू. नंतर कदाचित मोठा झाला एक ड्रेस, एक शर्ट 7 दिवस 8 दिवस झालेलं वॉट माहितीच पप्पावर गेला त्याच्यात. तर येस, आता ते क्यूट छोटे ड्रेसेस हे मोमेंट आहेत जे खूप सुंदर असे काही पल आहेत, ज्याच्यामध्ये मी माझ्या पद्धतीत त्याला रेडी करू शकते, खूप छान ड्रेसिंग करू शकते. सो लेटर त्याची चॉईस, त्याची मर्जी चालणार आहे. अँटिल अनलेस माझी मर्जी चालते तोपर्यंत मला त्याला खूप छान असं रेडी करायचं आहे, बघायचं आहे वेगवेगळ्या ड्रेसिंगमध्ये. सो येस, आय लव्ह टू डू शॉपिंग फॉर हिम. अनदर, दिस इज द वन पॅकेज. हे नाही आणलंय का त्याची? सो आय थिंक हे कवर आहे. सो हे पिलो कवर आहे, सुंदर अशी डिझाईन आणि वेगळा काहीतरी पॅटर्न वाटला. सो हे उशीचं कवर, हे कॅप मी साईडला ठेवते. ओके, सो सॉफ्ट पॅटर्न असल्यामुळे आपल्या पिलोज फार मोठे असल्यामुळे ते सूट होणार आहे. नेक्स्ट इज बेड लायनर. ओके, सो माऊचा क्रीब जर तुम्ही कोणत्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, नसेल तर स्पेशल मी दाखवेन तो. सो त्या क्रीबवर हे लायनर आहे. सो कदाचित जर त्याने शो केली तर त्याची गादी ओली नको व्हायला म्हणून. ऑब्व्हियसली ही इज ऑलवेज इन अ डायपर, बट समटाइम्स असं होतं डायपर फ्री टाइम देतो, सो नेमका तेव्हाच शो करतात ते. तर इट्स बेटर टू कीप दिस रेडी. सो बेडवर ऑलरेडी मी त्याला मॉलिश करताना एक लायनर यूज करते. सो दिस इज फॉर हिज क्रीपसाठी आता हा, म्हणजे त्याच्या पाळण्यासाठी मी हा यूज करणार आहे लायनर, ताकी गादी ओली नको व्हायला. सो क्लाउडचं छान असं डिझाईन आहे, सुंदर पॅटर्न आहे. आणि येस, त्याची रूम अजून सुद्धा डेकोर होते. एव्हरी डे आय एम मेकिंग सम चेंजेस. तर तुम्हाला बघायचे असेल तर नक्की सांगा. तर जसं मी म्हटलं, त्याचा उद्या 6व्या महिन्याचा बर्थडे आहे. तर हा एक फ्लॅग आहे जो तुम्ही उद्याच्या शॉर्ट्समध्ये किंवा येत्या अपकमिंग 7-8 दिवसात, एडिटिंगला टाइम लागतो ऑब्व्हियसली, तर 7-8 दिवसामध्ये बघणार. तर त्याचं हे फ्लॅग त्याच्या हाय शेअरला लागलेले दिसते. सो ते उद्याच दाखवते नक्की हे फ्लॅग्स कसे आहेत. 6 मंथ त्याच्यावर लिहिलेलं आहे, मेन्शन केलंय. सो 6 मंथची तयारी. अँड अगेन द सेम थिंग, येस आय कॅन ओपन दिस वन. त्याचं अन्नप्राशन जेव्हा होणार आहे त्याच्यासाठी आम्हाला चेअरची गरज आहे. तर कायची तरी दे, चेअरची गरज आहे. तर ती चेअर इथे मागवली आम्ही. व्हॉट द फक, दिस इज जस्ट कव्हर. कुशन कुठे? व्हॉट इज दिस यार? काय हे नक्की? येस, इट्स अ चेअर. चेअर कुठे मग आतली? त्या चिंध्या भरायच्या.
चेअर बनणार. सिरियसली? तर ही मी चेअर मागवलेली आणि आय रिसिव्ड ओनली कव्हर. आय डोंट नो, माइट बी मी डिस्क्रिप्शन वाचलं, नीट वाचलं, नाही वाचलं. सो दिस आयटम गोइंग टू बी रिटर्न. सो आणि अगेन मी अजून एक चेअर त्याच्यासाठी मागवलेली. तर मला वाटत नाही की तो याच्यावर आता फिट बसेल, कारण ही 1 ते 2 महिन्याच्या बाळासाठी योग्य आहे. फोटोग्राफीला आम्ही ही चेअर बघितलेली तर मला खूप क्यूट वाटलेली आणि आय थॉट की तो आता कदाचित बसेल ह्याच्यावर अन्नप्राशनच्या दिवशी. बट दिस लुक्स व्हेरी स्मॉल. तर त्याला बसवून बघणार उठल्यानंतर. जर तो मावला तर ठीक, अदरवाईज दिस आयटम गोइंग टू बी रिटर्न अगेन. आणि इग्नोर दिस सम पर्सनल स्टफ. This is the one random t-shirt, I think. This is t-shirt or what? Oh yeah, this one was winter pant. So आतून हे थर्मल आहे, लेगिंग्स टाइप म्हणू शकतो. सो विच आय रिअली लव्ड. आता विंटर जसं मी म्हटलं स्टार्ट होतोय तर हे वॉर्म पाहिजे आतून. तर दिस इज गोइंग टू बी द परफेक्ट परचेस. आणि एक लेगिन्स हवी असते वॉर्डरोबमध्ये, जी रॅन्डम कशाच्याही खाली, टी शर्ट घातलं त्याच्या खाली घालू शकतो, काही घातलं तरी. ब्लॅक कलर हा कॉमन आहे, कशावरही सूट होतो. सो या एवढ्या सगळ्या पार्सलमध्ये हे माझं पहिली गोष्ट निघाली आहे. बाकी सगळे पार्सल नेहमी माझेच असतात असं. अँड ऑब्विसली आता त्याने खायला सुरुवात केली आहे आणि आमच्या ट्रिप्स भरपूर आमच्या ट्रिप्स भरपूर चालतात. आता माऊने खायलाही सुरुवात केली आहे. तर येस, दिस इज अगेन प्री तयारी त्याच्या फूडची, त्याचं लागणाऱ्या. नेक्स्ट मंथपासून जर त्याने अजून सॉलिड थोडंसं थिक खायला चालू केलं तर ट्रॅव्हलमध्ये हा टिफिन लंच बॉक्स आम्हाला उपयोगी पडणार आहे. ॲज वेल एज तो स्कूलिंगला चालू होईल. खूप 2 वर्षानंतरची गोष्ट, 2-3. बट येस, ट्रॅव्हलसाठी दिस गोना बी द हेल्पफुल. सो त्याचं होम फूड मला मला कॅरी करता येऊ शकतं. अगेन अनदर इज क्यूटेस्ट शो अगेन. आणि येस, हे मला खूप छान वाटले होते. त्याच्यावर लिहिलंय बेबी अँड द बेज कलर, जो सर्वांवर जातो मोस्टली. आणि यू विल सी, मला बेज कलर खूप जास्त आवडतो. सो घराचं, त्याच्या हाय चेअरचं किंवा त्याच्या ब्लँकेट्सचा कलर मॅक्झिमम मला लेटर पीपल अँड फ्रेंड्स स्टार्टेड से अरे यार दुसरे कलर पण येतात. सो दॅट्स द रिझन मी त्याचे ड्रेसेस आता वेगळ्या कलरचे ऑर्डर करायला लागले, बिकॉज ही हॅज सो मेनी कलेक्शन इन द व्हाईट रेंज, व्हाईट और बेज कलरमध्ये. एनिवेज, दिस शू ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सो आता तो त्याचं प्लेपेनमध्ये खूप खेळतो. तर हे छोटे छोटे गेम्स अँड बुक्स आहेत. आय थिंक इट्स अ बुक. हा ओके. तर हे बुकमध्ये तर मी एक ओपन करून दाखवते. असे हे 4 सेट आहेत. तर मागे त्यांनी असे चिटकवायला छोटे छोटे बिंदी टाईप दिले आहेत गोष्टी. तर आतमध्ये हे ट्रॅव्हलमध्ये मुलांना फार उपयोगी पडतं. अजून नाही, बट ऑलमोस्ट आता 9-10 महिन्याचा झाला. आता त्याला थोडी समज जास्त, आधी ओपन करून घेतली, आता त्याला समज जास्त झाली आहे. सो ट्रॅव्हलमध्ये एंटरटेन करणं, स्पेशली फ्लाईटमध्ये, फार भारी पडायला नको. त्यामुळे ह्या गोष्टी कॅरी करायच्या. ह्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ओके, सो आय जस्ट शो की इथे काही ॲनिमल्सचे हे दिले आहेत, काय बोलतात त्याला, स्टिकर्स. सो ते स्टिकर रिमूव्ह करणार लहान बाळ. आणि इथे आता हे दिलंय, पॉइंट्स दिलेत. तर ही टिकली काढायची, इथे चिटकवायची. अँड देन आता हा शेप तुम्ही बघू शकतात. मगर नाही, फिश टाईप आहे ग्रीनमध्ये. तर याचा एक्झॅक्ट शेप तो. त्यांची मेमरी याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग होते. खूप इंटरेस्टिंग आहे त्यांना बिझी ठेवण्यासाठी ट्रॅव्हलमध्ये. फ्लाईटचा ट्रॅव्हल मोस्टली फार लॉंग ट्रॅव्हल असतो. सो हे स्पेशली फ्लाईटसाठी खूप सुंदर ऑप्शन आहे. सो ही कॅन जस्ट रिमूव्ह. आता तुम्ही बघू शकतात हे इथून रिमूव्ह होत आहे. येस, सो येस, एक काढूनच दाखवते. आणि इथे बॅक साईडला त्याचा होल दिसते ना क्लिअर, बॅक साईडला होल दिलाय. सो हे एक स्टिकर काढायचं, इथे लावायचं. अँड देन ही विल जस्ट फाइंड आउट, अच्छा हे कुठे आहे, ओके इकडे, ओके लाईक दिस. सो त्यामुळे त्यांच्या म्हणजे हे ब्रेन इम्प्रूव्हमेंट गेम्स आहेत काही सुंदर सुंदर. आणि ते एन्जॉय करतात. फन टाईम आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट. सो वी आर त्यांना बिझी ठेवण्यासाठी असलं काहीतरी करणं इज इंटरेस्टिंग नो. त्यामुळे त्याच्यामधनं ते शेप शिकतात, फ्रुट्स शिकतात, काय प्राणी, अॅनिमल. आणि मेन म्हणजे बिझी ठेवण्यासाठी हे असलं काहीतरी खूप उपयोगी पडतं. तर ट्रॅव्हलच्या हिशोबात मी जास्त विचार करत त्याच्यासाठी गोष्टी ऑर्डर केल्या. तर हा असा 4चा सेट आहे. वन्स विल फिनिश वन, देन आय विल ओपन अनदर वन. तोपर्यंत एक वर ही कॅन एन्जॉय दॅट गेम. ओके ओके, दिस वन डन. ओके, सो दिस इज द एग बॉइलिंग मशीन. तर एग बॉइलिंग मशीन
म्हणजे आपल्या पाण्यामध्ये ते अंडे टाकल्यावर कितीही वेळ उकळत राहतं. सो त्याच्यापेक्षा हे बेटर आहे. एक टाका, टायमर इथे सेट करा आणि ते ऑटोमॅटिकली ऑफ होईल. सो एक अंडे बॉईल करायला ही उत्तम अशी मशीन आहे. 1 2 3 4 7 अंडे एकसाथ बॉईल करू शकतात. सो मी कधीतरी ह्याचं करेल तेव्हा दाखवेल. तर अगेन ट्रॅव्हलिंगमध्ये चार्जर मल्टिपल पोर्ट भेटत नाही. एखाद दुसरा पोर्ट भेटतो तर अरे मी लावू का तू लावू चार्जर, भांडण करायची गरज नाही. त्यामुळे यू कॅन सी मल्टिपल पोर्ट आहेत ह्या एका चार्जरला. सो विच इज अगेन ट्रॅव्हल ला युजफुल होणारी गोष्ट आहे. खूप छोटी आहे बट यस ट्रॅव्हलमध्ये ही खूप उपयोगी पडते. आणि फ्रंट यार्ड बॅक यार्ड झाडं लावली होती उन्हाळ्यामध्ये, तर त्यांच्यासाठी पाणी घालण्यासाठी ही बॉटल विच इज गोइंग टू रिटर्न बिकॉज आय ऑलरेडी हॅव 2. सो मला मिसकॅल्क्युलेशन झालं का काय माहित नाही बट आय हॅव ऑलरेडी 2 ऑर्डर्ड बिफोर. अगेन माझ्या फ्रंट यार्डसाठी आम्हाला काय होतं त्याला फाउंटेन स्प्रिंकल हवं होतं जे पूर्ण यार्डला पाणी घालेल, सेल्फ वॉटरिंग होईल. सो हा एक स्प्रिंकलर आहे हे मागवला होता. सो अगेन फ्रंट यार्ड कधी दाखवेल तर त्याच्यामध्ये हा कसा वर्क करतो तेही दाखवेल. सो दिस इज द स्प्रिंकलर. अगेन माऊचा ड्रेस जो तो घालेल तेव्हा दिसेल तुम्हाला. अँड दीज आर माय थिंग्स. माझ्यासाठी घरात मला चप्पल खूप जास्त आवडतात आणि विदाऊट चप्पल आय कांट. सो येस ह्या घरात यूज होणाऱ्या काही सॉफ्ट, आता विंटर असल्यामुळे सॉफ्ट सँडल्स, चप्पल्स, स्लीपर्स आहेत, सॉफ्ट स्लीपर्स आहेत. आणि असं करता करता अनपॅकिंग संपती आणि मग उठतोय तर त्याचा मागे आवाज ऐकला असेल तर त्याच्या आधी पटापट मी लास्ट उरलेला आयटम संपवते. दिस इज द फ्लॉवर्स, सुके फ्लॉवर बोलू शकतो. तर डेकोरेशनसाठी हा उत्तम पर्याय आहे इथे. सो खूप सुंदर अशा पॅकिंगमध्ये आलंय. तर डेकोरेशनसाठी स्पेशली हे मी मागवलंय. आता त्याचं अन्नप्राशन आहे तर त्याच्या वेळेस उपयोगात पडणार. सो ड्राय फ्लॉवर्स आहेत हे, ओरिजिनल वन बट द ड्राय वन, नकली नाही आहेत, ओरिजिनल आहेत. हँगर आहे आपले कॅप टोप्या अडकवण्यासाठी. सो टोप्या अडकवू शकता. आणि हे काय बोलतात त्याला मसाज, स्काल्पला मसाज देण्यासाठी. सो दिस इज गोइंग टू यूज आयदर स्काल्प का शोल्डर इथे बघावं लागेल. आता फास्टमध्ये चुकतायत काही गोष्टी. आणि सुंदर सुंदर असे इयरिंग्स ऑर्डर केले होते. सो मी फोडून पटकन दाखवते. असं असतं म्हणजे बाळ झालं की त्याच्या रुटीनने चालावं लागतं. तो झोपला होता तोपर्यंत मला खूप सुंदर असा फ्री टाइम भेटला. तर बघू शकतात. येस असं सुंदर असं कानातलं आहे जे दिसेलच कधीतरी वेअर करताना. मला फार नाही आवडत जास्त चेंजेस करायला. एक डायमंडचं घातलंय ते खूप टाइम तुम्ही बघितलं असेल, ओरिजिनल वाले सहसा. अँड देन लेटर ऑन दिस इज द नेकलेस. लास वेगासच्या ट्रिपमध्ये बघितलं असणार आता मला चेंजेस करताना. अँड अगेन दिस इज अनदर कप होल्डर त्याच्यासाठी फॉर द वॉटर. पाणी पिण्यासाठी त्याच्यासाठी उत्तम असं दोन्ही साईडला तो होल्ड करू शकतो. आणि सिलिकॉन असल्यामुळे खूप सॉफ्ट आहे, खूप सुंदर असं मटेरियल आहे. आणि यस काय बोलतात त्याला लीक पण होणार नाही. तो कुठला त्याला माझा आवाज ऍक्च्युली जातोय त्यामुळे तो उठलाय. तरीही सपोर्टेड आणि ही त्यांनी 2 तास बिलकुल डिस्टर्ब न करता त्याची झोप कंप्लीट केली. माझ्या ह्या आवाजामध्ये सुद्धा कॉन्स्टंटली गेले 2-3 तास मागचे बोलते किंवा वॉट एव्हर आय एम डुईंग माय स्टॉप. ही वॉज कामली स्लीपिंग. हे एक विंटर जॅकेट आहे तुझं. चल मुंग्या. आणि अशा पद्धतीत फायनली सगळा शूट संपल्यानंतर आमचा माऊ उठला आहे इथे. हाय क्युटी, झोप झाली पिल्लूची. हाय हाऊ आर यू. तर अशा पद्धतीत पिल्लू सुद्धा आता इथे उठलाय. आणि फायनली सगळा शूट व्यवस्थित झाला छानपैकी. तर अशी छोटीशी अनबॉक्सिंग होती. आणि दिस इज हाऊ वी आर स्पेंडिंग अवर डे. आणि संपूर्ण दिवस हा असा जातो. वीकडे मध्ये सुद्धा सागरचं काही काम चालतं, आमचं काही ना काही गोष्टी मध्ये मध्ये चालू असतात.
तर येस, एकट्याने सगळ्या गोष्टी डील करणं आणि अमेरिकेमध्ये ह्या सगळ्या विदाऊट एनीवन सपोर्ट आपण स्वतः ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, त्याचं हे उत्तम उदाहरण. येस, तर कधी विकेंडला तर कधी वीक मध्ये ही अशी कामं चालू असतात. तर आज विकेंडला आम्ही कुठेही अगदी न जाता घरी राहणं प्रेफर केलं आणि घरी राहून पण इतकं सगळं असतं हे मला जस्ट दाखवायचं की कसा टाइम जातो, कुठे दिवस निघून जातो. आता सकाळी ऑलमोस्ट 9 वाजल्यापासून हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. मध्ये पिल्लूला सांभाळणं, जेवणाचं बघणं, खाणं पिणं असं करता करता आता ऑलमोस्ट 4 वाजलेत आणि 4 वाजता हा शूट हे सगळं संपतंय. तर येस, हा एक छोटासा विकेंडचा पार्ट. अजून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आमचा हा विकेंड. आणि नेक्स्ट विकेंडला भेटूया एक नवीन डेस्टिनेशन सोबत. तब तक के लिए बाय. मस्त खा प्या, एन्जॉय करा.